श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. बेल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले. तेथे पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती यास त्या पंचगंगा होत. हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. त्याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम षटकुळात शुक्ल तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, काम्य तीर्थ, सिद्ध वरद तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्ती तीर्थ, अमर तीर्थ व कोटी तीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यती रूपात राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले. कसे ते सांगतो. पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे गाव आहे. श्री गुरु येथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. त्याची ही पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करायची. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी ते ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्री गुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उकळून टाकला आणि निघून गेले. श्री गुरुनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे रे, काय हे दुर्दैव. त्या यतीला आम्ही काय त्रास दिला होता म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, यतीश्वरांना दोष देऊ नकोस. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. पूर्वजन्मी आपण जी काही बरे वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे ते उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा. त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य, त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. हे ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे हे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली. वी घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, या घटनेची कुठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दल काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. हे ऐकून दाम्पत्य धन्य झाले. श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारका
त्यांच्यावर गुरुकृपा होते. त्यांच्या घरी दैन्य राहतच नाही, म्हणून त्यांचे दैव चांगले नाही. त्याने श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते, भक्ताचे कल्याण होते.